आता एक महत्त्वाची बातमी, अनधिकृत बाईक टॅक्सीवरच्या कारवाई संदर्भात टॅक्सी प्रतिनिधी आता मंत्रालयात दाखल झालेत। ओला, उबर आणि रॅपिडोचे प्रतिनिधी मंत्रालयात दाखल झालेत। मंत्रालयात परिवहन विभागात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली जाणार अशी माहिती मिळते। अनधिकृत बाईक टॅक्सीवरच्या कारवाई संदर्भात आता ओला, उबरचे प्रतिनिधी मंत्रालयात गेल्याची माहिती मिळते। ओला, उबर आणि रॅपिडोचे प्रतिनिधी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। शुभम, खरं तर हे ओला, उबरचे प्रतिनिधी आता मंत्रालयात दाखल झाल्याचं कळतंय। ते आता परिवहन मंत्र्यांची भेट घेणार आहेत। नेमके त्यांचे काय मुद्दे आहेत आणि परिवहन मंत्री त्यांची भेट घेणार आहेत का? अर्थातच कल्याणी बघू शकतो, आज मंत्रालयामध्ये परिवहन विभागाशी भेटण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडोचे प्रतिनिधी हे सध्या पोहोचलेले आहेत, जे मुंबईचं काम बघतात। आणि इतकंच नव्हे तर भारतातले जे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात असे प्रत्येकी 3-3, 4-4 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ते भेट घेणार आहेत। खरं तर काही दिवस आधीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरला पत्र दिलं होतं की हे सर्व ॲप्लिकेशन्स जे आहेत ते बंद करण्यात यावे, कारण की त्याच्यावरनं अनधिकृत बाईक टॅक्सी जे आहेत ते त्याचा कुठेतरी वापर होतो आहे आणि ज्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिलेली नाही आहे। आणि अशामध्येच पाहायला गेलं तर आज मात्र या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः 5 ते 6